बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरच्या भूमीवर सुमारे 400 वर्षांपूर्वी घडलेली ही एक विलक्षण आणि तितकीच हळवी कहाणी आहे। कंचनी नावाच्या एका रूपवान नर्तिकेचा मेहकरच्या दरबारात मोठा दबदबा होता। तिच्या नृत्याइतकाच तिचा हट्टी स्वभावही प्रसिद्ध होता। एके दिवशी तिच्या मनात एक अनामिक ध्यास भरला। मेहकरमध्ये राहूनच मैलोनमैल दूर असलेल्या लोणार सरोवराच्या काठावरील कमळजा माता मंदिराच्या शिखरावरचा दिवा तिला रोज रात्री पाहायचा होता। तिने आपली ही अजब इच्छा तत्कालीन राजापुढे मांडली। राजा तिच्या मोहात असा काही अडकला होता की तिचा हा हट्ट पूर्ण करण्यासाठी त्याने थेट आकाशाला भिडणारा एक उत्तुंग महाल बांधण्याचा आदेश दिला। कारागिरांच्या हातोड्यांचे घाव घुमू लागले आणि बघता बघता जमिनीवरून आभाळाकडे झेपावणारा एक भव्य मनोरा उभा राहिला। हाच तो कंचनी महाल। महाल इतका उंच होता की त्याच्या गच्चीवरून रात्रीच्या अंधारात लोणारच्या कमळजा देवीच्या शिखरावर तेवणारी दिव्याची छोटीशी ज्योत स्पष्ट दिसायची। आपला हट्ट पूर्ण झाल्याच्या आनंदात कंचनी एके रात्री त्या भव्य महालाच्या टोकावर उभी राहिली। दूरवर क्षितिजावर लुकलुकणारा तो दिवा पाहताना तिच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती। पण हाच आनंद तिचा काळ ठरला। दिवा पाहण्याच्या नादात महालाच्या टोकावरून तिचा तोल गेला आणि क्षणात ती थेट खाली कोसळली। तिचा दुर्दैवी अंत झाला आणि एका नर्तिकेचा हट्ट तिच्या प्राणांसोबत कायमचा संपला। आज 4 शतकांनंतरही मेहकरच्या क्षितिजावर उभ्या असलेल्या या कंचनी महालाच्या भिंती त्या रात्रीच्या दुर्दैवी घटनेची साक्ष देत आहेत। पण आज हा ऐतिहासिक महाल आपल्या अखेरच्या घटका मोजतो आहे। भिंती खचल्या आहेत, दगड निखळत आहेत आणि काळाच्या ओघात ही वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। प्रशासनाचे मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे। आपल्या वैभवाची ही शेवटची खूण तरी जतन करावी अशी आर्तहाक आज मेहकरचे नागरिक आणि इतिहासप्रेमी देत आहेत।